मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की आधी पार्लेजी बिस्किटमध्ये 5 रुपयांच्या पुड्यात भरपूर बिस्किट यायची. आता बिस्किट पुड्याची किंमत 5च रुपये असली तरी त्यात बिस्किट मात्र कमी येतात. मोबाईल कंपन्याही अशीच काहीतरी आयडिया करतायत. रॅमच्या किमती वाढल्यामुळं स्मार्टफोनच्या किमती वाढतायत. त्यामुळे मोबाईल कंपन्या आता किंमत कमी ठेवण्यासाठी फोनच्या फीचर्समध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग करतात. त्यामुळेच आता 2026 मध्ये आपल्याला चक्क 3 GB रॅम असलेला नवीन फोन पाहायला मिळतोय. मी बोलतोय पोकोच्या नव्या C81X या फोनबद्दल. पोकोने 10,000च्या बजेटमध्ये हा फोन लॉन्च केलाय आणि आजपासून म्हणजे 27 एप्रिल पासून याची विक्री सुरू होणार आहे. यासोबतच पोकोने 12,000च्या रेंजमधला C81 हा फोनही लॉन्च केला होता. हे दोन्ही फोन कसे आहेत, व्हॅल्यू फॉर मनी आहेत का, आणि या फोनच्या बजेटमध्ये आणखी कुठले चांगले ऑप्शन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवातीला आपण 10,000 रुपयांच्या बजेटमधला C81X हा फोन कसा आहे ते बघूया. यामध्ये पोकोने एकच स्टोरेज व्हेरियंट लॉन्च केलाय. यात तुम्हाला 3 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मिळतंय. ब्लॅक आणि ब्लू असे दोन कलर ऑप्शन्स मिळत आहेत. मागच्या बाजूला पिल शेप्ड कॅमेरा आयलंड आहे. शिवाय फोनचं वजन ही 193 ग्रॅम आहे, सो इन हँड फील चांगला येतो. सेफ्टीचं म्हणाल तर IP52 रेटिंग मिळालंय. या प्राइस रेंजच्या मानानं चांगलं आहे. पॉवर बटनावरच फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि विशेष म्हणजे 3.5mm हेडफोन जॅक या फोनमध्ये दिलेला आहे. पुढच्या बाजूला 6.8 इंचचा मोठा डिस्प्ले मिळतोय, अर्थातच अॅमोलेड नाहीये. IPS LCD डिस्प्ले आहे. यात 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतोय, सो स्क्रोलिंगचा अनुभव चांगला येतो. 240 हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट आहे, त्यामुळे टच रिस्पॉन्स चांगला आहे आणि जास्त ॲक्युरेट आहे. शिवाय यात वेट टच टेक्नॉलॉजी 2.0 दिली आहे, म्हणजे ओल्या हाताने देखील तुम्ही फोन वापरू शकता. पीक ब्राईटनेस 650 निट्स आहे, सो उन्हात थोडं स्ट्रगल करावं लागेल. प्रोसेसरचं म्हणाल तर यात युनिसॉकचा T7250 प्रोसेसर आहे. शिवाय LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज आहे. सो डेली यूजसाठी काही प्रॉब्लेम येत नाही. थोडंफार व्हॉट्सॲप, यूट्यूब, सोशल मीडिया हे तुम्ही आरामात वापरू शकता. मल्टीटास्किंग आणि गेमिंग मात्र यात पॉसिबल नाहीये. सॉफ्टवेअरच्या बाबतीत फोन थोडा मागे पडतो. Android 15 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. AI फीचर्स आहेत, 2 OS अपडेट्स आणि 4 सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केलेले आहेत. बाकी कॅमेऱ्याचं म्हणाल तर मागच्या बाजूला एकच 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. AI फीचर्स आहेत कॅमेऱ्यात, पण डिसेंट असे फोटो येतात. 1080 पिक्सेलचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो आणि फोनचा USP म्हणजे त्याची बॅटरी ही 5200 mAh आहे. 15 वॉटचं फास्ट चार्जिंग सपोर्ट करतं आणि 7.5 वॉटचं रिव्हर्स चार्जिंग फीचरही यात दिलंय. बाकी रॅम 3 GB असली तरी आणखी 3 GB व्हर्च्युअल रॅम ऍड करता येते आणि स्टोरेज 64 GB असलं तरी डेडिकेटेड मायक्रो SD कार्ड स्लॉट दिलाय, जो 2 TB पर्यंत कार्डला सपोर्ट करतो. सो फोनचं सगळं स्टोरेज तुम्ही ऍप्स आणि रॅमला वापरू शकता. आता याचं कंपॅरिझन आधी 12,000च्या पोको C81 सोबत करूया. रादर आपण बघूया की 2,000 रुपये जास्त देऊन त्या फोनमध्ये काय काय मिळतंय. सगळ्यात आधी तर बॅटरी मोठी मिळते. 6300 mAh एवढी मोठी बॅटरी यात दिली आहे. चार्जिंग स्पीड मात्र सेमच 15 वॉटचा आहे. रिव्हर्स चार्जिंग ही सेमच आहे. कॅमेरा सेटअप सारखाच आहे, फक्त मागच्या बाजूला 2 मेगापिक्सेलची एक एक्स्ट्रा लेन्स मिळते. प्रोसेसरचं मॉडेल सेमच आहे, फक्त या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतोय. त्याचा अंतुतू स्कोअर सुमारे 3,80,000 वगैरे येतो. अगेन मल्टीटास्किंग आणि गेमिंग जरा जडच जाईल. रॅम 3 ऐवजी 4 GB मिळते आणि 4 GB व्हर्च्युअल रॅम ऍड करता येते. यामध्ये SD कार्ड स्लॉट मिळतो, जो 2 TB पर्यंत सपोर्ट करतोय. बाकी यामध्ये अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन असलेली HyperOS 3 मिळते. शिवाय पुढच्या 4 वर्षांचे OS आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देखील मिळतात. त्यामुळे तुलनेने 2,000 रुपये जास्त देऊन भरपूर जास्त फीचर्स यात तुम्हाला मिळतात. आता मेन मुद्दा, या प्राइस रेंजमध्ये आणखी कोणते चांगले ऑप्शन्स आहेत. 12,000च्या आसपास म्हणलं तर नुकताच आलेला रेडमीचा A7 Pro हा पोकोच्या तुलनेत चांगला ऑप्शन आहे. सेम प्रोसेसर आणि सेम बॅटरी मिळते, पण कॅमेरा यात 32 मेगापिक्सेलचा मिळतो. तुम्हाला जर पोकोचाच फोन हवा असेल तर M7 Plus हा ऑप्शन तुम्ही बघू शकता. त्यात आणखी चांगला प्रोसेसर मिळतो. शिवाय C85X हा काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेला एक फोन ही चांगला ऑप्शन आहे. मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग असा कॉम्बो तुम्हाला हवा असेल तर मोटोचा G57 पॉवर हा फोन तुम्ही बघू शकता. यामध्ये 7000 mAh बॅटरी आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग मिळतं. शिवाय मोटोचं क्लीन UI मिळतंय. मोटोचा G45 5G हा देखील ऑप्शन तुम्ही बघू शकता. यात चक्क स्नॅपड्रॅगनचा 6 Gen 1 प्रोसेसर मिळतो. 8 GB रॅम मिळते, 50 मेगापिक्सेलचा बॅक आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. iQOO Z9 Lite हा पण एक चांगला ऑप्शन आहे. यात MediaTekचा 6300 प्रोसेसर मिळतोय. 4 GB रॅम, फ्रंट टच OS, 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा, IP64 रेटिंग असे चांगले फीचर्स यात मिळतात. शेवटचा एक पर्याय म्हणजे Vivoचा T4 Lite 5G. मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि स्मूथ परफॉर्मन्स असं कॉम्बिनेशन या फोनमध्ये मिळतंय.
एकूणच 10-12 हजारांच्या बजेटमध्ये सध्या मार्केटमध्ये भरपूर चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यातही विशेष म्हणजे नव्याने लॉन्च झालेल्या फोनच्या तुलनेत जुने गेल्या वर्षी लॉन्च झालेले फोन अधिक चांगले फीचर्स तेवढ्याच किमतीत देत आहेत. त्यामुळे नवीन फोन खरेदी करताना हे सगळं लक्षात घ्या. बाकी तुम्हाला पोकोचे हे 2 फोन कसे वाटले? हे 2 फोन लॉन्च करायची खरंच गरज होती का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.